जय सद्गुरू सगळ्यांना. मी आहे स्नेहा. मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत रव्याचा शिरा कसा बनवायचा. तो अगदी सोपी पद्धत आहे, झटपट होणारी ही रेसिपी आहे. 5 ते 10 मिनटामध्ये बनून रेडी होते. माझ्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. चला मग पाहूया रव्याचा शिरा कसा करायचा. तो रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. सगळ्यात आधी आपण इथे ड्रायफ्रूट्स हे फ्राय करणार आहोत. ड्रायफ्रूट्स फ्राय करण्यासाठी मी 2 चमचे इतके तूप घेतलेलं आहे कढईमध्ये. काही जण रवा भाजल्यानंतर टाकतात वरून, तर तुम्हाला तसं करायचं असेल तुम्ही तसं करू शकता. पण मी इथे आधीच फ्राय करून घेते, कारण का ते खातानाही एकदम कुरकुरीतपणा येतो ड्रायफ्रूट्सला दाताखाली, आणि त्याचा स्वाद पण चांगला येतो. तेच आपण रव्यासोबत जर आपण फ्राय केलं तर ते व्यवस्थित अशा फ्राय होत नाही, म्हणून मी आताच त्याला फ्राय करून घेते. ही माझी पद्धत आहे. जर तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर जाता सबस्क्राईब नक्की करा. आपले हे चारोली टाकले त्याच्यामुळे हे फेस असा दिसतोय तुम्हाला. काही चारोली असतात ते थोडेसे खारट पण असतात, त्याच्यामुळे आपले हे असे फेस येतोय. ड्रायफ्रूट्स हे आपले फ्राय झालेले आहेत. ह्याला आता आपण काढून घेणार आहोत. जास्त आपल्याला ह्याला फ्राय करायचं नाही, बस शॅलो कलर येईपर्यंतच फ्राय करायचं आहे. ड्रायफ्रूटचे जे तूप आहे त्याच्यामध्येच आपण हा 1 वाटी रवा, छोटी 1 वाटी रवा मी घेतलेला आहे, तो फ्राय करायचा आहे. ह्याच्यासाठी रवा आपण जो फ्राय करतो आहे त्याच्यासाठी थोडंसं तूप लागणार आहे. ते वरून मी आता परत 2 चमचे इतके तूप टाकणार आहे. लागलंच तर मी परत थोडं करून तूप याच्यामध्ये टाकणार आहे. रवा हा नेहमी आपल्याला चांगल्या तुपामध्येच परतवायचा आहे. जेवढं तुम्ही याच्यामध्ये तूप टाकाल तेवढा आपला रवा हा उत्तमरित्या शिरा हा बनून तयार होतो. इथे मी थोडं तूप टाकणार आहे. जसं मला लागेल तसं मी तूप ह्याच्यामध्ये टाकणार आहे. चांगला आपल्याला हा रवा शॅलो फ्राय होईपर्यंत ह्याला आपल्याला भाजायचा आहे. आणि भाजताना नेहमी ही गॅस आपण मंदच ठेवूया, कारण फास्ट ठेवल्याने रवा पटकन खाली लागू शकतो. पाहू शकता तुम्ही, मला लागत होतं, मी तूप परत थोडंसं घेतलं. इतपत आपल्याला हा रवा तुपामध्ये भाजायचा आहे. जर तुम्हाला कोणाला तूप नको हवं असेल तर तुम्ही तेलामध्येही फ्राय करू शकता, आणि अगदी कमी हवा असेल तर अगदी कमी तेलामध्येही आपण रव्याला भाजू शकता. पण जेवढं तुम्ही तुपामध्ये हा रवा आपला भाजून काढाल तेवढा शिरा आपला हा बेस्ट आणि चांगला असा बनतो. जर तुम्ही प्रसादाला म्हणून करत असाल तर तुम्ही कधी कोणाचा प्रसाद पाहिला असेल, हातात आपण प्रसाद घेताना हाताला तेल खाली आपला शिरायला लागतो. प्रसादाचा रवा हा असाच नुसता तेलामध्येच फ्राय करतात. पाहू शकता तुम्ही, आपला रवा हा भाजून निघालेला आहे. चांगला सोनेरी कलर ह्याला आलेला आहे. ह्याला अजूनही आपण 2 ते 3 मिनटं चांगलं तुपामध्ये फ्राय करूया. आपला हा सोनेरी कलर आलेला आहे. आता हा ऑलमोस्ट आपला रवा हा भाजून निघालेला आहे. पाहू शकता तुम्ही तूप कसं सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपण फ्राय केलेले आहेत ते टाकणार आहोत. ह्या मिश्रणालाही आपल्याला 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं आहे, कारण आपले जे ड्रायफ्रूटचे फ्लेवर आहे, जो स्वाद आहे तो आपल्या रव्याला उतरायला हवा आहे म्हणून. आता आपण याच्यामध्ये 1 वाटी दूध घेणार आहोत. जर तुम्ही दूध घेणार नसाल तर तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता. रव्यामध्ये दूध टाकताना हे नेहमी थोडं टाका, कारण जे आपलं रवा असतो तुपामध्ये भाजलेला त्याचं प्रमाण अगदी हे गरम असतं,
त्याच्यामुळे अगदी थोडं थोडं करून आपलं ते दूध आहे, या तुम्हाला पाणी टाकायचं असेल ते थोडं थोडं करून टाकत जा, नाही तर त्याचं जे काही शितडे असतील, वाफ असेल, ते हाताला लागू शकतात. जर तुम्हाला रवा हा आपला पातळ थोडा करायचा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता. जर तुम्हाला थोडासा सुका असा फडफडीत करायचा असेल तर आपण 1 वाटी जेवढं रवा घेतला तेवढं 1 वाटीच दूध टाकलेलं आहे. जर तुम्हाला वरून पातळ रवा करायचा असेल तर तुम्ही दीड वाटी इतकं दूध घेऊ शकता. मला हा असा सुका करायचा होता, त्याच्यामुळे मी हा रवा असा सुका केलेला आहे. पाहू शकता तुम्ही. अजूनही याला आपल्याला 2 ते 3 मिनटं भाजायचं आहे. आता आपण याच्यामध्ये साखर सोडणार आहोत. साखर हे नेहमी दूध टाकल्यावरच सोडायचं आहे, आधी सोडू नका. कारण आधी सोडलात ना रव्यामध्ये तर साखरेचा हा पाक होऊ शकतो. कारण हे मिश्रण, रव्याचं जे मिश्रण असतं ते खूप असं गरम असतं. त्याच्यामुळे आपल्याला हे दूध टाकल्यानंतरच साखर सोडायची आहे. साखर मी हे एक मीडियम वाटी, अर्धी वाटी एवढी घेतलेली आहे साखर. छोटीशी मीडियम वाटी अशी घेतलेली आहे साखर. तुम्ही तुमच्या प्रमाणामध्ये जेवढा तुमचा रवा असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता आणि जेवढं तुम्हाला गोड खायचं असेल तेवढं त्या प्रमाणात तुम्ही गोड टाकू शकता. आता ह्या मिश्रणाला आपल्याला 3 ते 4 मिनटं असंच आपली साखर ही विरघळेपर्यंत ठेवायचं आहे आणि ह्याला हलवत राहायचं, नाही तर आपला हा रवा खाली अशा कढईला लागू शकते. तुम्ही पाहू शकता रव्याचा हा कलरही खूप छान असा आलेला आहे, जसा परफेक्ट आपल्या प्रसादाचा असतो, पूजेला असतो तसंच झालेला आहे. आपल्या रव्याने हे आपलं तूप आणि दुधाचं जे काय मिश्रण आहे ते सुटलेलं आहे. म्हणजे आपला हा रवा इथे रेडी झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. दिसायलाही खूप छान असं दिसतंय. जर आपण पळा हा हलवला नाही तर असं खाली कढईला हे रवा लागू शकतो. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडासा पातळही करू शकता. इथे आपला हा रवा रेडी झालेला आहे. आता आपण ह्याला सर्व करूया. तुम्ही पाहू शकता दिसायला असा अगदी उत्तम दिसत आहे, जसा आपल्या प्रसादाचा रवा असतो असा. खातानाही खूप उत्तम लागत होता खायला. छान असा त्याचा कलरही असा उठून दिसतोय, जसा आपला प्रसादाचा रवा असतो असा. काही जण केशर वगैरे टाकतात कलर येण्यासाठी, पण आपण काही न टाकता कलर खूप छान आलेला आहे. माझ्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे. करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की मला सांगा. सबस्क्राईब करा. जय सद्गुरू.